नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट आली. विशेष करून त्या महिलांसाठी ज्यांना पती नाही किंवा वडील नाहीत आणि ज्यांना केवायसी करताना अडचणी येत होत्या. आता ही समस्या संपली आहे, कारण सरकारने नवीन पर्याय वेबसाईटवर आणायचा निर्णय घेतला आहे. खूप बहिणी विचारत होत्या, आमचं काय, आमचं केवायसी कसं होणार? तर आता ती माहिती अधिकृतपणे आली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे, की ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत, त्यांच्यासाठी आता वेबसाईटवर एक नवीन ऑप्शन तयार केलं जात आहे. त्यामध्ये त्या महिला स्वतःची कागदपत्र जसे की डेथ सर्टिफिकेट, मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिव्होर्स पेपर्स, घटस्फोट प्रमाणपत्र ही अपलोड करून केवायसी पूर्ण करू शकतात. म्हणजे आधी ज्यांना फॉर्ममध्ये पतीचं नाव, आधार, ओ-टी-पी किंवा वडिलांचं नाव, आधार, ओ-टी-पी टाकायचं होतं आणि पुढे जाता येत नव्हतं, त्या महिलांना आता थेट हा पर्याय वापरून प्रक्रिया पूर्ण करता येईल. प्रक्रिया खूप सोपी असेल. जेव्हा वेबसाईट अपडेट होईल तेव्हा लॉग इन करा. ई-केवायसी विभागात गेल्यानंतर तुम्हाला नवीन पर्याय दिसेल. एकल महिला, पती किंवा वडील नाहीत हा ऑप्शन निवडा. आता तिथं तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्याचं सेक्शन दिसेल. जर पतीचं किंवा वडिलांचं निधन झालं असेल तर डेथ सर्टिफिकेट अपलोड करा. घटस्फोट झालेला असेल तर डायव्हर्स पेपर अपलोड करा. तुमचा आधार आणि इतर तपशील जोडा आणि केवायसी पूर्ण करा. अधिकारी तुमचं डॉक्युमेंट तपासतील आणि मंजूर झाल्यानंतर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. आदिती तटकरे यांनी सांगितले, की रोज 4 ते 5 लाख महिलांचे केवायसी पूर्ण होत आहेत. आता आम्ही अशा महिलांसाठी विशेष पर्याय आणत आहोत, ज्यांच्या पती किंवा वडील नाहीत. त्यांना लाभांपासून वंचित ठेवायचं नाही. म्हणजे स्पष्टपणे सरकारचा उद्देश आहे, कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसीसाठीची प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे एकदा नवीन ऑप्शन वेबसाईटवर दिसला, की लगेच प्रक्रिया पूर्ण करा. आणि हो, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र देऊ नका. अधिकृत आणि सत्य कागद वापरा, कारण प्रत्येक अर्ज तपासला जातोय. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची मोठी आनंदाची बातमी. लवकरच हा नवीन पर्याय वेबसाईटवर दिसेल. नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती शेअर करा.